लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे। लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 3 चोरीचे गुन्हे यशस्वीपणे उघडकीस आणत सुमारे 71,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 50/2026 च्या तपासादरम्यान पोलिसांनी पवन लक्ष्मण शेनोरे वय 22 राहणार मळवटी रोड लातूर आणि राजू शिवराम शेनोरे वय 35 राहणार विद्या कॉलनी बिदर कर्नाटक सध्या राहणार मळवटी रोड लातूर या दोघांना ताब्यात घेतले। सखोल चौकशीत दोघांनी महापूर येथून 2 पाणबुडी मोटारी चोरी केल्याची कबुली दिली। चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोटारींचे वेगवेगळे भाग केले होते। पोलिसांनी हे सर्व पार्ट्स जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे 16,000 रुपये आहे। पुढील चौकशीत या आरोपींकडून सांगवी तालुका रेणापूर येथून चोरीला गेलेली 15,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार देखील हस्तगत करण्यात आली। त्यामुळे या दोन्ही चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली। दरम्यान गुन्हा रजिस्टर क्रमांक 327/2026 च्या तपासात लक्ष्मण चंदर शेनोरे वय 48 राहणार मळवटी रोड लातूर याला अटक करण्यात आली। त्याने एका फरार साथीदाराच्या मदतीने सोमठाणा रेणापूर येथील निवाडा फाटा परिसरातून चोरी केलेली सुमारे 40,000 रुपये किमतीची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली। या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या सलग कारवाईमुळे 2 पाणबुडी मोटारी, 1 इलेक्ट्रिक मोटार आणि 1 मोटारसायकल असा एकूण सुमारे 71,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर पोलिसांनी केलेल्या या प्रभावी तपासामुळे चोरीच्या गुन्ह्यांचा जलद छडा लागला असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।